काय मग मित्रांनो, तब्येत ठीक? ऑल गुड? काय यावेळेस पाऊस पण आता पुन्हा सुरू झालाय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पाऊस चालू आहे. पुण्यात काही चालू आहे, मुंबईमध्ये, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी इथं इतका मिलीमीटर, तिथं तितका मिलीमीटर. पण समजा आता आपल्याला बघायचं झालं की प्रत्येक म्हणजे पुण्यामध्ये कमी होणार, पाऊस कमी होतोय का मराठवाड्यात कमी होतोय का रत्नागिरीत कमी होतोय का कुठं किती होतोय, एकमेकाच्या कंपॅरिझन मध्ये तो कसा होतोय, असं करायचं असेल तर तुम्ही कसं कराल? तर आज आपण त्याच पद्धतीचे टेक्निक बघणार आहोत आणि त्याला म्हणतात स्पेस बेस्ड ग्राफ. म्हणजे मागच्या वेळेस आपण टाइम बेस्ड म्हणलं. मागच्या वेळेस किती वेळ झाल्यावर मुंबईपर्यंत जाईपर्यंत कसा कसा तो जातोय, ती गाडी कशी जाते. तर आज आपण बघणार आहोत की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पाऊस पडतोय, तर त्याची पटकन तुलना कशी करावी. म्हणजे सांगताना पुण्यात इतके मिलीमीटर, मुंबईला इतके मिलीमीटर, लोणावळ्याला इतके मिलीमीटर, नागपूरला इतके मिलीमीटर, इकडं. पण ते आपल्या डोक्यात कसं कळायचं की नक्की कुठं जास्त, किती कमी, काय होतंय. तर त्याच्यासाठी असतो ग्राफ्स, स्पेस बेस्ड ग्राफ. आता म्हणजे एक साधं उदाहरण आत्ताच आपण घेतलेलं की तर इथे एक्स ऍक्सिसला आपण घेतलं शहर, सिटी, शहर घेतलं, आणि वाय ऍक्सिसला पडणारा पाऊस, किती पाऊस पडतोय हे इथे रेनफॉल, ॲव्हरेज रेनफॉल, आणि इथे सिटी. मग आता सिटीमध्ये इथे पुणे समजा, इथे मुंबई, इथे नागपूर, इथे सोलापूर, त्यानंतर इथे आपण ज्याला म्हणतो आता छत्रपती शिवाजीनगर, आणि इथे रत्नागिरी. आणि आता या ठिकाणी बघायचं झालं तर किती मिलीमीटर ॲव्हरेज रेनफॉल, ॲव्हरेज रेनफॉल हा समजा घ्यायचा झाला, आणि साधारण हे 50, 100, 150, 200, 250, सॉरी 500 मिलीमीटर, मिलीमीटर पाऊस, 500 मिलीमीटर पाऊस ॲव्हरेज रेनफॉल वर्षाचा. तर पुण्याचा साधारण येतो 1000 पर्यंत, पुणे 1000. मुंबई साधारण 2000, 2200 मुंबई. नंतर नागपूर साधारण पुण्यापेक्षा मागं पुढं, थोडंफार, थोडासा जास्त. आता सोलापूर हा आला पुण्याच्या अर्धा, आणि छत्रपती शिवाजीनगर, औरंगाबाद ज्याला म्हणतो, तो थोडासा सोलापूरपेक्षा जास्त. आणि रत्नागिरी किती, 3400 मिलीमीटर. म्हणजे बघा, साधारण एक अशी रेषा तुम्ही काढली यांना जोडणारी की तुम्हाला झटकन लक्षात येतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये, जी काही उदाहरणं घेतली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठं पाऊस होतो, सगळ्यात कमी कुठं पाऊस होतो, मध्यम कुठं आहे, कुठं साधारण सारखा पाऊस होतो, हे
ही जी गोष्ट पटकन समोरच्याला तुम्हाला सांगायची असेल तर तुम्ही काय करता, या पद्धतीचे ग्राफ काढता. ओके. आता याच्यात आपली आली स्पेस म्हणजे काय. साधारण आपण म्हणतो की म्हणजे पॉइंट, लाईन, प्लेन आणि थ्री डी. पॉइंट, लाईन, प्लेन, 3D. म्हणजे समजा आपण एखाद्या ट्रेकिंगला एखाद्या चांगल्याशा गडावर निघालो आणि गडाचं शिखर आपल्याला छान दिसत असतं बघा, की अरे ते बघतो जो पॉइंट आहे ना तो तिथं आपल्याला जायचं. थोडं पुढंच गेलं समजा गडाच्या पायथ्याशी गेलं आणि गडाच्या पायथ्याकडनं वर थोडा गड चढून गेलं तर मग निदान तो जो पॉइंट दिसत असतो तो आपल्याला काय दिसायला लागतो की तो पॉइंट नाही रे, अरे हा तो पॉइंट नाहीये. तर त्याच्या आजूबाजूला काहीतरी लाईन दिसायला लागली बरं का, की ती जी लाईन आहे तिकडं पलीकडं ते शिखर आहे. थोडं अजून पुढे गेलं की मग दिसतं अरे हे ऍक्च्युली लाईन नाहीये, हे काहीतरी मोठं म्हणजे चढून कुठंतरी असं एक प्लेन असं काहीतरी मोठं उभा चढ दिसतोय, तिरका चढ दिसतोय आणि तो चढून गेलं की मग आपल्याला शिखर येणार आहे. आणि अगदी शिखराच्या जवळ आलं की मग कळतं की अरे हा नाही असं नाही, असं काहीतरी एक मोठं दगड आहे, इकडं आहे, याच्या मागे हे, त्याच्या मागे ते, पूर्ण 3D शेप आहे. तर स्पेस म्हणजे काय साधारण की पॉइंट, असं तुम्हाला सांगितलं की पॉइंट आहे, लाईन आहे, प्लेन आहे आणि 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आहेत. हां, तर स्पेस म्हणजे हे 4 उदाहरण आपण घेऊ. तर स्पेसमध्ये तुम्हाला ना मी आता एकदम चला मी तुम्हाला आता स्पेसमध्येच घेऊन जातो. म्हणजे कुठं तर आपण दररोज संध्याकाळी विचार करतो बघा आपल्या सूर्यमालेच्या मध्ये असणारे ग्रह आणि त्या ग्रहांची नावं अशी बहुतेक तुम्हाला मला वाटतं पाठच असणार आहेत नाही का. कुठली ग्रहमालेतील ग्रहांची नावं सूर्यापासून शेवटपर्यंत. इथं समजा आता इकडं आपण सूर्य घेतलं, पहिला सूर्य, त्यानंतर आला मर्क्युरी, त्याच्यानंतर आला व्हीनस, त्याच्यानंतर आपली पृथ्वी, त्याच्यानंतर आला मार्स, मंगळ, नंतर साधारण तो काय तुमचा ॲस्ट्रॉइड बेल्ट घ्यायचं तर घ्या, नंतर आला ज्युपिटर गुरु, त्याच्यानंतर आला शनी सॅटर्न, आणि त्याच्यानंतर युरेनस आणि त्याच्यानंतर नेपच्यून. इथं नावं मला वाटतंय तुम्ही आता इतकी हुशार मुलं आहात की तुम्हाला पटकन या सगळ्यांची नावं माहीतच असतात. आता समजा एखाद्याने किंवा तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं की सूर्यापासून हे जे ग्रह आहेत ते किती अंतरावर आहेत, म्हणून असतील म्हणजे ते असं चित्रात दाखवतं ना थोड्या अंतरावर अशी असतील बाबा ती. आणि कसं सांगावं किती अंतरावर आहेत काय आहेत, म्हणजे सगळे एकसारख्या अंतरावर जसे झेब्रा क्रॉसिंग सगळे एका लाईन एका थोड्या स्पेसने असं तसे काही फार जवळ आहेत काही फार लांब आहेत. तर ना आपण आता तो एक एक्सरसाइज करून बघू. इथं बघा मी काही मार्किंग केली आहेत, अशी काही मार्किंग केली आहेत आणि अगदी बारीक 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 सगळ्यात जास्त जे माप आहे ते आहे 400, 350, 395, 400 एवढं हे. आणि सगळ्यात कमी आहे 4, सगळ्यात कमी 4 सेंटीमीटर ते 400 सेंटीमीटर इथपर्यंत
म्हणजे आता 1 सेंटीमीटर म्हणजे मी किती घेतलंय माहिती का तुम्हाला? आता तुम्हाला धक्का बसेल. 10 सेंटीमीटर म्हणजे मी घेतलंय 150 मिलियन किलोमीटर. 10 सेंटीमीटर म्हणजे 150 मिलियन किलोमीटर. 150 मिलियन म्हणजे साधारण 150 लाख 150 लाख किलोमीटर. म्हणजे साधारण आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वी ही सूर्यापासून साधारण 10 सेंटीमीटरवर आहे. इथं पृथ्वी इथे 10 सेंटीमीटर म्हणजे किती? 50 लाख किलोमीटरवर सूर्यापासून पृथ्वी आहे. आहे ना आपला आजचा कार्यक्रम चाललाय. तर पहिला जो आहे आपला बुध, तो इथे, तो आहे 4 सेंटीमीटरवर. 4 सेंटीमीटर इथं बुध, इथं पृथ्वी. नंतर शुक्र आहे, व्हीनस, तो याचा जस्ट डबल अंतरावर इथे 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटर अंतरावर कोण आहे? व्हीनस. मगाशी सांगितलं तसं 10 सेंटीमीटर अंतरावर आपण आहोत. 10 सेंटीमीटर म्हणजे 150 लाख किलोमीटर. 150 लाख किलोमीटर अंतरावर सूर्यापासून. दिस इज 150 लाख किलोमीटर. दिस 150 लाख. नंतर म्हणजे बघा, पहिलं आहे 4, दुसरा आहे 7, डबलच्या थोडं कमी, तिसरं आहे 10 पृथ्वी. थोडंसंच अंतर आहे. नंतर पुढचा आहे मार्स, तो आहे 15, थोडंसं 15 इथे 15 मार्स 15 सेंटीमीटर. काय तो ऍस्ट्रॉइड बेल्ट जो आहे तो आहे आता ह्याच्या ऑलमोस्ट डबल अंतरावर, म्हणजे इथे ऍस्ट्रॉइड बेल्ट. नंतर म्हणजे आता झालं दुप्पट, हे 150 मिलियन किलोमीटर ह्याच्यात आणि ह्याच्यात, मार्स आणि ह्याच्यात 10 सेंटीमीटरचा फरक पडला. या 10 सेंटीमीटर फरक म्हणजे 150 मिलियन. आणि ज्युपिटर किती अंतरावर आहे? 52, म्हणजे हे 28 आहे, ज्युपिटर आहे 52, ऑलमोस्ट याच्या डबल अंतरावर. डबल 52 वर ज्युपिटर. नंतर सॅटर्न 96, म्हणजे ऑलमोस्ट याच्या दुप्पट सॅटर्न. आणि युरेनस 192, हा 52च्या पुढे 96. आणि त्याच्या पुढे युरेनस 192, म्हणजे ऑलमोस्ट डबल. म्हणजे सूर्य आणि सगळ्यात शेवटचा जो आहे, आता तुम्ही त्याला हे म्हणत नाही, ड्वार्फ प्लॅनेट झाला प्लुटो आपला विचार, तर तो म्हणजे हे बघा अशा पद्धतीने हे एकसारखे पद्धतीने ही विखुरलेली किंवा व्यवस्थित एकसारख्या अंतराने ठेवलेले हे ग्रह नाही. तर आहेत 4 ते 7, 7 ते 10, 10 ते 15, 15च्या पुढे 28 वर तो तुमचा एस्टेरॉइड बेल्ट, त्याच्या पुढे 52, 28 डबल.
म्हणजे 10 म्हणजे 150 मिलियन किलोमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर ह्याच्यातली. तर अशी अंतर आहेत म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स, आकाशातली डिस्टन्स म्हणजे ही या लेवलची असतात. आणि सगळ्यात शेवटचा जो प्लुटो, जे आता आम्ही आमच्या पिढीमध्ये त्याला ग्रह म्हणायचे, आता म्हणत नाही, ड्वार्फ प्लॅनेट, तो आहे साधारण 400 सेंटीमीटर म्हणजे 400 गुणिले 150 किंवा 40 गुणिले 150 मिलियन किलोमीटर, 40 गुणिले 150 मिलियन किलोमीटर आणि 4 गुणिले 150 मिलियन किलोमीटरवर 4 गुणिले 150 आणि 400 गुणिले 150 लाख किलोमीटर, 400 गुणिले 150 याच्यावर प्लुटो आणि 4 गुणिले 150 वर मार्स. इतक्या मोठ्या अंतरावर पसरलेली ही आपली सौरमाला आहे. कळलं? आणि आपल्याला सांगणं किंवा हे कसं सोपं झालं तर आपण इथं ग्रह घेतले आणि इथं त्यांची सूर्यापासूनची अंतर. आता दुसरं आपण बघूया की त्यांचा आकार. अनदर म्हणजे स्पेस मध्ये एकदा काय झालं, अंतर झालं. आता पुढचं काय, आता आकार. सूर्यापासूनचं अंतर झालं, आता आकार. आणि अर्थातच यात आपण सूर्याचा आकार वगैरे भाई बहुत बडा आहे. म्हणजे सूर्य आणि पृथ्वीचा, म्हणजे पृथ्वीच्या आकाराचा सूर्य 100 पट आहे. 109 पट सूर्य असं कुठेतरी घड्याच्या बाहेर 109 पट पृथ्वीच्या 109 पट सूर्य. काही स्कोपच नाही याच्यात, घड्याच्या बाहेर. नंतर आणि पृथ्वी समजा आपण एक युनिट अशी आपण पृथ्वी घेतली, ही पृथ्वी ही 1 युनिट, पृथ्वी हे 1 युनिट घेतलं तर मार्स जो आहे, मार्स तो पृथ्वीच्या 1/3 आहे, पृथ्वीच्या 1/3. शुक्र जो आहे तो पृथ्वी एवढाच आहे, जस्ट थोडासा आकार आहे. नंतर मर्क्युरी 1/3 आहे. मार्स जो आहे तो साधारण त्याला अर्धाच आहे ऑलमोस्ट पृथ्वीपेक्षा. नंतर ज्युपिटर, गुरु, तो आहे पृथ्वीच्या 10 पट. गुरु, ज्युपिटर. ओके. नंतर शनी जो आहे तो ह्याच्यापेक्षा थोडासा लहान, हा आहे शनी. म्हणजे साधारण पृथ्वीच्या 9 पट, गुरु पृथ्वीच्या 10 पट, 11 पट समजा. नंतर युरेनस आहे तो पृथ्वीच्या 4 पट. 10 लोक येते. पुढचा जो पट्टा आहे तो 10 लोकांचा पट्टा आहे. आणि नेपच्यून आहे तो पण साधारण 4 पटीपेक्षा थोडा. तर अशा पद्धतीने मुलांना ही जी सूर्यमाला जी आहे ती अशी. हा झाला. अजून एक स्पेसचा प्रकार, म्हणजे स्पेसच्या आधाराने ग्राफ काढण्याचा प्रकार. आलं लक्षात? फक्त कशामुळे आपल्याला हे शक्य होते की इथं ग्रह घेतले आणि इकडं आपण त्यांचे आकार
म्हणजे पृथ्वीचा आकार 1 युनिट मानून, तर अशा पद्धतीने एक झटकन आपल्याला त्यांच्या आकाराचं कंपॅरिझन करता येतं. ओके. आता अजून एक इंटरेस्टिंग बरं का, आता इंटरेस्टिंग पार्ट सुरू होतो की तुम्ही एक समजा तुम्हाला एक चांद्रयान मिळालं, तुम्हाला तुमचं एक प्रायव्हेट चांद्रयान मिळालं आणि तुम्ही असा प्रयोग केला की पृथ्वीवर तुम्ही समजा 100 किलोचे तुम्ही आहात, जरा जास्तच होईल, 100 किलो मास जे तुम्ही आहात आणि तुमचं पृथ्वीवरचं वजन 100 गुणिले 9.8 म्हणजे साधारण 980, हो का, 980 न्यूटन एवढं तुमचं पृथ्वीवरचं वजन फोर्स, वेट हे आहे. ते तुम्ही घेऊन सगळ्या ग्रहांवर आता गेला. चंद्रयान नाही, तुम्ही काय म्हणता, पूर्ण सूर्यमालेचं यान घेतलं, सौरमाला यान, की ते घेणार आणि सगळ्या ग्रहांवर गेलात आणि सगळं तुमच्याकडं इंधन वगैरे काय होतं, काय अडकायचा काही विषय नाही आणि सगळीकडे तुम्ही एक वेट स्केल घेऊन गेला, वेट बरं का, मास स्केल, वेट स्केल, किती वजन होतं आपलं, आणि परत पृथ्वीवर आलात आणि तुम्ही ते पुन्हा त्याचे उत्तर काढले किंवा कंपॅरिझन केलं सगळीकडे, माझे वजन कसं बदललं. तुम्हाला माहिती आहे का काय होईल, कसं होईल. एकतर तुम्ही सूर्यावर समजा गेलात ते घेऊन आणि तुम्ही होपफुली तुम्हाला काही झालं नाही, तुम्ही सगळं प्रोटेक्शन घेऊन गेलात, तर सूर्यावर तुमचं जे वजन असेल ते पृथ्वीच्या 270 पट इथे, म्हणजे ह्याच्या बाहेर गेला आता हे असं, म्हणजे सूर्याचं की पृथ्वीच्या 270 पट वजन तुमचं सूर्यावर गेलं. 270 टाइम्स, 2700 न्यूटन, 2700 काय असेल ते 100चं 2700 झालं, काळा फोडून बाहेर. नंतर तेच घेऊन तुम्ही मर्क्युरीवर गेलात तर तिथे काय होईल, 40%च येईल तुमचं वजन. मर्क्युरी चांगलं वजन, तुम्हाला समजा आपलं वजन कमी व्हावं असं वाटत असेल तर मर्क्युरी इज अ गुड ऑप्शन. 0.4 टाइम्स, 40%. नंतर व्हीनसवर गेलात, व्हीनसवर सुद्धा साधारण पृथ्वी इतकंच. नंतर मार्सवर गेलात, आपल्या इथं तर 100, इथं गेलात तर तिथे परत साधारण 40%, 50%च्या आसपास कमी झालं. नंतर तुम्ही ज्युपिटरवर गेलात, गुरुग्रहावर गेलात तर 2.5 पट ऑलमोस्ट वाढलं. म्हणजे तुम्ही हे जे इथं होता तिथं ऑलमोस्ट 2. हे तुमचं गुरुग्रहावरचं वजन, गुरुग्रहावर ते वाढलं. नंतर शनीवर गेलात, शनीवर साधारण परत तेवढंच आलं, पृथ्वीवर जेवढं होतं तेवढंच, म्हणजे आकार तर वाढतोय पण वजन मात्र वाढत नाही. नंतर युरेनसवर गेलात, युरेनसवर पुन्हा पृथ्वीपेक्षा थोडा 90%, पृथ्वीच्या 90%. नंतर नेपच्यूनवर गेलात, पृथ्वीपेक्षा थोडंसं जास्त. हे जे तुमचं ओरिजिनल होतं, ओरिजिनल लाईन आहे आणि इथं वाढताय, इथं कमी होत आहे पुन्हा. आणि प्लुटोवर गेलात तर फारच कमी झालं साधारण. आणि चंद्रावर तर तुम्हाला माहितीच आहे, चंद्रावर तर 1/6 म्हणजे साधारण चंद्र एवढा, मून म्हणजे चंद्र, बुध, शुक्र, पृथ्वी
शनी, युरेनस, नेपच्यून, प्लुटो अशी तुमची वजनं तुम्हाला आलेली दिसते. आहे की नाही? एवढा सगळा अभ्यास करून आला आणि फक्त पटकन एका कागदावर एका प्लेनमध्ये, म्हणजे तिथं काय घेतलं तुम्ही, ग्रह इकडे घेतले आणि इकडे तिथं तुमचं वजन किती होतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्पेस बेस्ड ग्राफ काढता की एका ठिकाणी तुम्ही काहीतरी तुमचं ग्रह घेतले आणि एका ठिकाणी पदार्थाचे गुण घेतले, तर तुम्हाला त्याचा कंपॅरिझन करता येतो. तर अजून एक इंटरेस्टिंग, किंवा आता परवाचं तुम्ही जे बघितलं की नीरज चोपडा हे आपल्यासाठी सिल्वर मेडल आहे, तेव्हा काय होतं, इथं ते सगळे प्लेयर्स होते. 1 player 1, player 2, player 3, player 4, player 5, player 6, player 7, player 8 हे सगळे खेळाडू होते. आणि हे किती लांब भाला टाकतायत. एकाने इथं टाकला, म्हणजे किती मीटर लांब भाला टाकतायत. त्याच्यानुसार ह्याने इकडं टाकला, 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 ह्याने इकडं. याच्यावर तुम्ही काय देता की गोल्ड मेडल कोणाला, सिल्वर मेडल कोणाला, ब्रॉन्झ मेडल कोणाला, हे कशावर ठरतात, किती लांब टाकला. हे अगेन लेंथ इज अ स्पेस डायमेन्शन, स्पेसचाच एक भाग झाला. आता फायनली तुम्ही आपल्या धरणांबद्दल ऐकलं असेल की धरणामध्ये आमच्या आजूबाजूच्या धरणामध्ये या धरणामध्ये इतकं पाणी, त्या धरणामध्ये तितकं पाणी, त्या धरणामध्ये या धरणामध्ये इतकं, या पावसाळ्यामध्ये झालं. सगळ्यात जास्त पाणी कुठं आलं, सगळ्यात कमी कुठं आलं, त्यानुसार मला लगेच कळतं की या पावसाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा माझ्या एरियामध्ये आता पाण्याचं कसं होणार. हे पुन्हा कसं होतं, या ग्राफने तो स्पेसवर आला. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही स्पेसच्या आधारे, म्हणजे मागच्या वेळेस आपण टाईमच्या वेळेस बघितलं, टाईमच्या आधाराने कंपॅरिझन कशी करावी हे बघितलं. आज आपण बघितलं की स्पेस. आता अजून एक फायनली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो शेवटी, की आता मगाशी आपण ग्राफचं बघितलं की प्रत्येक ग्रहावर मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून हे ग्रह घेतले. आणि मगाचे जे आपण 2 ग्राफ वेगवेगळे काढले होते, तर समजा आपण ते ग्राफ एकत्रच काढले. 2 ग्राफ एकाच वेळी, म्हणजे कसं, तर 4 सेंटीमीटर ते 400 सेंटीमीटर असं आपण घेतलं. म्हणजे तर याच्यावर ग्रहाचा आकार, ग्रहाच्या आकारानुसार ग्रह मला ओढतोय का, आकार वाढला की ग्रहावरचे जे ग्रॅव्हिटेशन आहे किंवा त्याचं जे वजन आहे ते वाढतंय का, असं समजा मला आता विचार करायचा आहे. तर मी काय करणार की मी मगाशी बघितलं की मर्क्युरीवर एवढं माझं आकार एवढा होता, नंतर व्हीनसचा आकार एवढा, मर्क्युरीचा आकार एवढा, पृथ्वीचा जो स्टँडर्ड आपण बघितला होता, पुन्हा मार्सचा एवढा, नंतर ज्युपिटरचा याच्या 10 पट झाला, सॅटर्नचा थोडासा त्याच्या थोडा खाली आला, नंतर नेपच्यूनचा अजून थोडा, युरेनसचा आणि नेपच्यून त्याच्यापेक्षा अजून खाली. हे त्याचे आकार आहेत. आणि त्याच्याच शेजारी, आता मगाशी मी वेगवेगळे ग्राफ काढले, तर त्याच्याच शेजारी तिथं मला जे काही माझं जे वजन आहे हे समजा मी ठेवलं, तर मला असं दिसलं की
मर्क्युरी इथं मर्क्युरीचं व्हीनसचं असं पृथ्वीवरचं वजन इथं येत आहे, नंतर मार्सवरचं पुन्हा खाली जात आहे. मगाचीच ग्राफ काढतो, फक्त आता मी एकाच ग्राफवर दोन्ही. आणि मला अपेक्षा काय होती की ज्युपिटरवर मला जास्त ओढलं जाईल, फक्त एक मला वाटतंय मला, पण तसं नाही झालं. फक्त दुप्पट अडीचपटच झालं, दुप्पट अडीचपटच. त्याच्यावर ते जितकं आकार आहे तेवढा तो ओढत नाही. आणि शनी तर काय माझ्या पृथ्वीवर आहे तेवढाच आहे, किंवा युरेनस सुद्धा थोडासा जास्त आहे पृथ्वीपेक्षा. आणि नेपच्यून सुद्धा कमी आहे. नेपच्यून काय, हा, तर अशा पद्धतीने तुम्ही बघाल नेपच्यून जास्त आहे आणि प्लुटो काय कमीच, खालीच. प्लुटो खालीच आहे. तर ग्रहाचा जसा आकार वाढतोय त्या आकाराच्या प्रमाणामध्ये या अजून लाईन आहे, लाईन ज्या आहेत त्या लाईन वेगळ्या आहेत. आणि जे काही डबल बार काढले, बार ग्राफ म्हणतात त्याला, तर बार हे त्याच्या प्रमाणामध्ये खालीवर होत नाही. म्हणजे ग्रहांच्या म्हणजे एवढासा फक्त मी ग्राफ काढला आणि माझ्या लक्षात आलं की या ग्रहांच्या आकारानुसार त्यांच्यावरचं ग्रॅव्हिटेशन किंवा ते तिथं माझं असणारं वजन ते बदलत नाही. मग मी विचार करतो असं कसं काय, मग मला प्रश्न पडतात. आणि मग मी म्हणतो हा, आता मला जरा बघितलं पाहिजे की नक्की कशामुळे आकार वाढला तरी होत नाही. आणि याचाच अभ्यास मग सायंटिस्ट लोक पुणे सुरू करतात. तिथं वेगवेगळी यानं पाठवतात आणि तिथल्या काय काय गोष्टींचा अभ्यास करतात. आणि मग त्यांना कळतं की नक्की इथल्या गोष्टीचं काय विशेष आहे आणि ते विशेष कसं ओळखतात. आणि प्रत्येक मूलद्रव्याचं, प्रत्येक गोष्टीचं जे विशेष आहे, प्रत्येक एलिमेंट ज्याला आपण म्हणतो केमिस्ट्रीमध्ये, तो प्रत्येक एलिमेंटचा विशेष हा काहीतरी एक वेगळा पॅटर्न असतो, एक वेगळं काहीतरी गंमत असते. तर ती काय गंमत असते हे आपण पुढच्या वेळेस बोलू. तर मीनवाईल ग्राफचंच तुम्हाला मी उदाहरण सांगितलं. तर तुम्ही एक मजा करून बघा की तुम्हाला जे मार्क पडतात प्रत्येक विषय, SST, इंग्लिश, हिंदी, मॅथ्स, अजून काय, अजून कुठल्या त्या लँग्वेज, इंग्लिश, SST, इंग्लिश, हिंदी, मॅथ, त्याचे तुम्हाला युनिट टेस्टमधले मार्क, मिड टर्मचे मार्क ते कसे बदलतात याचा एखादा ग्राफ काढून बघा. मग तुम्हाला लक्षात येईल की तुमचे मार्क प्रत्येक टेस्टला कसे बदलतात. तो पण एक इंटरेस्टिंग अभ्यासाचा विषय तुमचा असू शकेल. ओके, थँक्यू.